वातावरण आमच्या गावातले लोक शेजारी पाजारी वगैरे मला डायरेक्ट नव्हते म्हणत माझ्या मुलाला किंवा आमच्या माणसांना की बुवा पिकात गवत ठेवलं त्यानं कीड वाढते. मग आता कीड वाढते ती सगळ्यांच्या शेतात होती, माझ्या एकट्याच्या शेतात नव्हती. यावर्षी जेव्हा जेव्हा काही कीड आली किंवा काही आलं अटॅक आला तो सगळ्यांच्या शेतात होता, माझ्या एकट्याच्या शेतात नव्हता. त्यामुळे तो मुद्दा निकाली निघाला. फायदा असा मला दिसला त्याचा की माझ्या शेतात पाणी मुरलं जास्त. म्हणजे खूप पाऊस आल्यानंतर जे शेतातून पाणी वाहून जायचे की नाही, हम्म. ठीक आहे, माझ्या शेतातलं वाहलं नाही पाणी यावर्षी. एक तर त्याला बाहेर निघायला जागाच नव्हती. त्या 12 एकरातलं पाणी निघून जायसाठी 2 मार्ग आहेत फक्त. एक मार्ग आहे की एक हलकी शेती आहे आमची तिकडची 1-1.5 एकर तिकडून निघते त्याच शेतातलं, आणि बाकीचं जे आहे साधारण एक 10 एकर एकदम भारी शेत आहे, त्याचा उतार आहे रोडकडे. ते पाणी येऊन इकडे तेवढं थांबायला पाहिजे होतं यावर्षी, कारण आउटलेटच बंद झाले होते त्याचे, त्या शेतातलं पाणी निघून जायचे. बरोबर. ते झालं नाही यावर्षी. थोडंसं यायचं, सडकच्या काठानं काही गड्डे असतात, रोडच्या काठानं जे खोदकाम चालू आहे तिथं तिथं थांबायचं. शेतात पाणी थांबलं आणि पराठी पिवळी पडली असा प्रकार मग त्या बाकी शेतात नाही झाला. जे पाणी धरणार आहे त्यात धरलं ते, तर त्याला जरा मारही बसला, पण ते सुधरून राहिली पराठी, म्हणजे सुधारली ती. हा फरक मला मोठा दिसला आणि मला असा आता विश्वास वाटून राहिला की शेवटी जेव्हा ओल कमी पडल्यानंतर कपाशी थांबतेच एक दिवस माल धरता धरता, ओके. तर ती कंडिशन माझ्या शेतात उशिरा येईल असं मला वाटते आता. हम्म. बाकीच्यांचं जेव्हा होईल ते की आता माल धरू शकत नाही, आता ओल कमी पडली, हम्म. तर तिथून पुढे मला दिवस मिळतील जास्तीचे ओके. असं मला वाटते आता. आणि त्या 6 फुटाचं अंतर बऱ्याच ठिकाणी कपाशीने आमच्या मिळवत आणलं, म्हणजे मधात जागा फार अशी राहिली नाही. कुठे कुठे जागा आहे ती माणूस जाईल एवढी जागा आहे फक्त. ओके. म्हणजे असं 6 फुटही घे असं वाटून नाही राहिलं की जास्ती आहे म्हणून. ओके. म्हणजे असा मला फायदाच दिसला, तोटा तर काही दिसला नाही. ओके. आणि दुसरा एक फायदा म्हणजे माझ्या डोक्यात कसं होतं, चिपळूणकर म्हणतात की तुम्ही सगळीच जमीन तुमच्या पिकाखाली आणू नका, काही जागा गवतासाठी सोडा, तणासाठी, ओके. म्हणजे जमीनसाठी आवश्यक आहे ते. हम्म. मग मी असा विचार केला, आमच्याकडे कपाशी जास्त घेतली जाते. हो. म्हणजे फरशीची लागवड जी आहे ती 3 फुटावर 2 ओळी, नंतर 6 फुटाचा पट्टा, पुन्हा 3 फुटाच्या ओळी. पुढच्या वर्षी हा 6 फुटाचा पट्टा जो आहे या पट्ट्यामध्ये मग हे 3 फुटाच्या 2 ओळी घ्यायच्या. ओके. यावर्षी जिथे आता कपाशी आहे तिथे तो 6 फुटाचा पट्टा सोडायचा. हो. म्हणजे मला शेतातल्या शेतात जागेचा फेरपालट करता येतो. करता येतो. विविध प्रकारचे तण तिथं आले, ते तण तिथं राहिले, बुजले, मेले. त्यामुळे मला एक मोनोकल्चर म्हणून जी आता भीती आहे, आज थोडंसं एका ग्रुपमध्ये झाली चर्चा, की एकच एक पीक घेतल्यामुळे काही दोष निर्माण होतात. बरोबर. तर दरसाल जर मी असा पट्टा ठेवत गेलो आणि कपाशी जरी घेतली त्याच शेतात, परंतु जागा बदलून, म्हणजे माझी कपाशी पुढच्या वर्षी कुठे येईल जिथं तणांचा पट्टा होता तिथे. हो. आणि या वर्षी जी कपाशीचा जागा आहे तिथे पुढच्या वर्षी तणांचा पट्टा येईल. बरोबर. म्हणजे मला फेरपालट मिळून राहिलं. मी मोनोकल्चर पासूनच्या धोक्यापासून सुटून राहिलो असं मला वाटतं. बरं, आता पुढे अनुभव यायचा आहे मला अजून. बिलकुल सुटणार सर. वा वा वा, मला हेच ऐकायचं होतं. हो. म्हणजे एकाच शेतात माझा फेरपालट होऊन राहिला. अगदी बरोबर. सर, आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया बरं आपल्या शेतीबाबत? हा, आता हे मोठी मजेदार प्रतिक्रिया आहे. सगळ्यांना उत्सुकता काय होते. हो. एक मला लागून एक मुलगा नाही, वय मोठा आहे त्याचा, माझ्या मानाने मुलगा आहे तो. तो मेहनत करण्यात फार पटाईत. मेहनत म्हणजे त्याला फुरसत असली की जोडी घेऊन निघाला की शेतात फेर काढून आलाच. हो. शेती 28 एकर चांगली शेती आहे त्याकडे. हम्म. परंतु तो स्वतः आणि त्याचा माणूस, म्हणजे तो स्वस्त बसत नाही. हो. आता त्यानं शक्य नाही म्हणून त्यानं बैलजोडी विकली, छोटा ट्रॅक्टर घेतला, मोठा त्याच्याकडे आहेच. मग छोटा ट्रॅक्टर न्यायचा आणि शेतामध्ये आंतरमशागत करून यायचं. पण मी आता जाताना त्याच्या शेतात मुद्दाम गेलो आज संध्याकाळी. म्हटलं या देवानं काय केलं, देवानंद नाव आहे त्याचं. ओके. यावर्षी देवानं वही काढली. सुरुवातला काढल्या त्यानं, हा. पण हा जो मागचा पाऊस आता आला की नाही, हो. त्यानंतर पुष्कळ लोक ते शेती त्याच्यावर वजन ठेवून आणि ते माणूस उभा करून वगैरे ते खोडून राहिले. ते हम्म. त्यांना भीती वाटते की आता शेती क्रॅक झाली आणि हे कसं होईल.
पण देवानं अजून तर काही त्याच्यामध्ये वाई काढलेली दिसली नाही मला त्याच्या शेतात. आता पाहू पुढे काय होते अजून. म्हणजे कट्टर मशागतवाले जे काही लोक होते हा. ते फेरविचार करायला लागले. यावर्षी लोकांनी तणनाशकच जास्ती वापरले आणि ही जी मागची जी फेरकाढणी असतात मागचं आमच्या इकडे जे म्हणतात, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली पाहिजे म्हणून जी खोडून ठेवतात, तर ते जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांनी टाळलेलं आहे यावर्षी. म्हणजे त्यांना हे दिसून राहिलं माझ्या शेतात हे काहीच नाही करून राहिलं तरी याची पराठी कुठं काही खराब नाही झाली, उलटी चांगली आहे. ओके. तर त्यामुळे आता सुप्तावस्थेत कुठेतरी थोडे बदल होऊन राहिले विचारसरणीत. ओके. हम्म. आपल्या पिकामध्ये झालेले बदल हम्म. नवीन शेतकऱ्यांना त्याबद्दल काय संदेश द्याल आपण? परंपरागत जे काही आपलं चालू आहे ते खरोखर फायदेशीर आहे काय याचा विचार करायची वेळ आली आहे आता. जमा खर्चाचा ताळमेळ बसून नाही राहिला, याचा अर्थ कुठेतरी आपलं चुकते आहे. आणि अशा याच्यात जर SRT कडे ते वळले, SRT कडे वळताना आपण टेक्निक चेंज करताना यामध्ये खर्च वाढत नाही, उलटा तो कमी होऊन जातो. तर त्यांनी या दृष्टीने इकडे पाहायला पाहिजे. कारण आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात भीती काय होती की नवीन काही टेक्निक आलं याच्यात आपण डुबून जाऊ काय, ते रसायनमुक्त शेती चालव, तर त्याच्यामध्ये काय आलं की लोकांना ते साधलं नाही. त्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे. पण आपल्या याच्यात तसं काही नाही, आपल्यात रिस्कच नाही आहे. बरोबर. आपल्या याच्यात SRTची सुरुवात केली म्हटलं की नफ्याची सुरुवात झाली, उन्हाळी मशागत बंद. इथून सुरुवात होते आपली. म्हणजे पहिल्यांदा गाद्यावर करावं लागते, परंतु सुरुवात होऊन जाते ती की आता आपल्या मशागतचा पुढचा खर्च आपला बंद. तर त्यांनी याचा या दृष्टीने विचार करायला पाहिजे आता. कारण तेच ते करून हे काही आपली सुटका नाही. कोणतंही सरकार आलं तरी आपल्या मनासारखे भाव मिळणं काही केल्यावर शक्य आहे. अगदी ते पोरं मुख्यमंत्री झाले, मी अर्थमंत्री जरी झालो तरी आम्हालाही स्वतःला भाव देणं अशक्य आहे. जागतिक मार्केटच्या पुढे कोणतंही सरकार जाऊ शकत नाही. त्यामुळे आपलेच खर्च कमी करणं हे आता आपल्याला गरजेचं झालं आहे. नाही शक्यच नाही ना. बाहेर देशाची जी परिस्थिती पाहिली साहेब, आज अमेरिकेतले व्हिडिओ काही मी पाहिले, तिथले सोयाबीन, कापूस, ज्वारी याचे शेतकरी अक्षरशः रडतायत. ते चीन टोटल आयात बंद केली, भारत घ्यायला तयार नाही. भारतावर प्रेशर आणून पाहिलं होतं, भारताने घेतलं नाही. उलट अमेरिकेचं मार्केट ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या हाती गेलं आणि त्यांनी कमी किमतीत दीर्घ मुदती करार करून टाकले चीन सोबत. बरोबर. म्हणजे हट्टी भूमिका घेऊन अमेरिकेचं नुकसान झालं. आता अशा परिस्थितीत आपण किती म्हटलं नाही आमचं सोयाबीन तुम्ही 6,000 रुपयानं घ्या आणि कापूस 10,000 रुपयानं घ्या, शेतकऱ्याजवळून सरकार घेऊ शकल, पण बाहेर मार्केटमध्ये कुठे विकणार आहे ते? इतका पैसा तरी पुरेल काय? नाही पुरू शकत. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की शेतीकडे दुर्लक्ष होऊन राहिलं. बरोबर. परंतु आपल्या इथंच नाही, जगातलीच परिस्थिती अशी आहे की शेतकरी ह्या उतरंडीच्या सगळ्यात खालच्या पायरीवर आहे. बरोबर. म्हणजे ही काही नवलाची गोष्ट नाही ती. शेतीमध्ये सरप्लस तयार करणे, इतरत्र वापरणे, हा जगभराचा उद्योग आहे. त्यामुळे आपल्या हाती काय राहिलं? आपले खर्च कमी करणे, म्हणजे यासाठी तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवतंय हम्म. की आपलं उत्पादन वाढलेलं आहे, याचा अर्थ असा होतो? म्हणजे या भाव कमी होण्याकरता समजा साहेब आपण उत्पादन जर कमी केलं तर जगात इतर देश बसले आहेत ना मालाचा पुरवठा करायसाठी. हो ना. प्रश्नच नाही आहे असं मला वाटतं. तोच प्रश्न होता माझा की जागतिक पुरवठा जो आहे तो जास्त आहे, भरपूर आहे. त्याच्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस भाव भेटत नाही आपल्याला. नाही, नेहमीच आपल्यापेक्षा कमी खर्चामध्ये आणि जास्त उत्पादन घेणारे देश आहेत. हो. मग आपल्याकडे कोण येईल? सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना त्यांच्या एकरी ऍव्हरेज खूप चांगले आहेत आपल्यापेक्षा. हो. आणि त्यांची शेती वेगळ्या प्रकारची आहे. सेंद्रिय कर्ब आपल्याकडे शोधावा लागून राहिला तर शेतात आहे की नाही. अमेरिकेमध्ये म्हणा किंवा तिकडच्या भागात तिथल्या वातावरणामुळे सेंद्रिय कर्ब त्यांच्याकडे 1% वगैरे तर काही जवळपास कमी जास्ती असतेच. येस येस येस. मग अशा परिस्थितीत आपण त्यांच्याशी आता कुठं फाईट देऊ शकू? कुठेच नाही. मग एकच इलाज आहे आपल्याकडे, आपले खर्च कमी करा
आपली बिघडलेली शेती सुधारा, आपली जमीन दुरुस्त झाली, आपलं नफा मिळेल आपल्याला आणि अनावश्यक खर्च कमी होतील. एक ढोबळ मानाने एक प्रश्न विचारतो साहेब आपल्याला, सांगा. की जीएम वाहनाची आपल्याकडे समजा मागणी होते, हो तर हे जीएम वाहन जर कधी समजा देशामध्ये आले, हो त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल असं वाटतं? हो होईल. कारण कसं जीएम वाहनामुळे थोडक्यात त्यामुळे तणनाशकाचे जो नेमके 1-2 मारा लागतात. यावर बर. चांगली आहे ती पराठी. म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच मिळालं मला. मी फक्त काय एक त्याच्यावर राऊंड अप मारलं. चांगलं मांडी एवढं गवत होऊ दिलं. म्हटलं याचं ट्रायलच होऊ आपण. गवत आणि कपाशी सारखीच होती आणि नंतर मग राऊंड अप मारलं. इतकी चांगली आहे कपाशी ती. त्याच्यानंतर त्यामध्ये कोणताच खर्च नाही, काही नाही बाकीचा. फक्त त्याला फवाऱ्यासोबत फवारा, खतासोबत खत. यावर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे मी खत कमी नाही केलं. म्हटलं एकदम आपल्याला पूर्ण अनुभव नाही, रिस्क नाही घ्यायची. परंतु मला असं जाणवलं की फरक पडतोय पिकात. कदाचित पुढच्या वर्षीच नाही, त्याच्या पुढच्या वर्षीपासून मला थोडं खत कमी करता येईल असा मला विश्वास आलाय. सर, मग एका बाजूने आपण तो विचार करतोय की जीएम आल्यानंतर देशात बदल होईल, पण मग पुरवठा वाढेल याचं काय? पुरवठा वाढला तरी आपला उत्पादन खर्च कमी होईल की नाही? पुरवठा वाढला तरी आपला उत्पादन खर्च कमी होईल. आणि आता कसं आहे, थोडं दुसऱ्या बाजून जर विचार केला, आपण फक्त आपल्या देशाने किंवा आपण शेतकऱ्यांनी उत्पन्न काढू नका म्हणजे मग आपल्याला भाव मिळतील असं म्हटलं तर आपण स्पर्धेत काही टिकू शकत नाही. आपल्याला आपल्यामध्ये बदल तर काही ना काही करावं लागतीलच. तर एसआरटीतून एक मार्ग सापडला. आता एसआरटीतून विचार करता करता तुमच्यासारखे तज्ञ शेतकरी आहेत, दोन्ही दादा आहेत, अजून काही तज्ञ तयार होतील. हे यातूनही अजून काहीतरी डेव्हलप करतील नवीन असं मला आता विश्वास वाटते. आणि हे आपलं कमी खर्चाचं म्हणजे बिनखर्चाचं टेक्निक आहे. जमीन बलवान तर पीक पैलवान म्हणता की नाही. हो. तर जमीन खरोखर बलवान झाली तर पीक संरक्षणावर जो खर्च आहे, बुरशीनाशक, कीटकनाशकाचा, त्याच्यावर आपण त्याच्यावर इलाज करू शकू काही प्रमाणात. खताचा खर्च कमी होईल आपला. म्हणजे आज उत्पादन काढण्याकरता जो खर्च करावा लागतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात जर उत्पादन आलं, त्यात जीएम बियाणे जर आले तर मग उत्पादन अजून वाढेल आपलं. कदाचित आपण मग जगाच्या मार्केट सोबत कॉम्पिटिशन करू शकू, जशी आज अमेरिका करते किंवा इतर देश करतात. असंही होऊ शकेल भविष्यात. त्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध नाही. नाही, सध्या नाही आहे. आणि जागतिक जर विचार केला आपण सर, तर शेतकरी जर म्हटलं तर भारतामध्ये परिस्थिती अशी दिसते की अशिक्षित जो वर्ग आहे तो सगळ्यात जास्त शेती करताना दिसतोय. हो, ज्याला काही येत नाही त्यानं शेती करावं असं समजलं जाते. बरोबर. हो. त्याचा परिणाम शेतीवर होतो असं वाटतंय तुम्हाला? हो, त्याचा परिणाम होतो शेतीवर. नक्कीच होतो त्याचा परिणाम. परंतु खूपच डिग्री होल्डर असला पाहिजे म्हणजेच त्याला अक्कल असेल असं काही म्हणता येत नाही, असं मला निश्चित ठामपणे वाटते. बिलकुल. कारण असं जर असतं तर हे जे दोन्ही दादांनी हे जे टेक्निक आपल्याला वापरायला दिलं, हे टेक्निक कोण्या विद्यापीठाला का नसेल समजलं? नाही, पण मग हे दोन्ही पण दादा डिग्री होल्डरच आहे. हे अपवाद आहे. बाकीचे खूप आहेत ना. त्यातल्या कोणाला तरी हे स्वप्न पडायला पाहिजे होतं कमीत कमी की हे अशानं असं होऊन राहिलं. स्वार्थापोटी सांगत नसतील कदाचित. स्वार्थापोटी. ते जे मालक आहेत, ज्याला आता एक वेगळा शब्द आता सगळ्यांमध्ये डीप स्टेट. हो. डीप स्टेटचा राजकारणाचा इंटरेस्ट आहे तसं अर्थकारणात आहे, कारण त्यांच्यासाठी पैसाच महत्वाचा आहे. बरोबर. एखादं टेक्निक डेव्हलप होऊन जर ते शेतकऱ्यांना कमी खर्च करायला लावत असेल किंवा खर्च करण्यापासून वाचवत असेल तर ते त्यांच्या सोयीचं नाही. अगदी बरोबर. म्हणजे कारण त्या डीप स्टेटच्या मालकी जे औषध कारखाने आहेत, त्यांच्या मालकी जे फर्टिलायझर कारखाने आहेत, त्यांचे शस्त्राचे आहेत, म्हणजे सगळ्या ह्याच्यात ते जे ठराविक काही 100-150 फॅमिली आहेत म्हणतात या जगात. बरोबर. यांचा पैसा सगळ्या ह्याच्यात गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांना काही तुम्ही सुखी झाले पाहिजेत किंवा काही ते तुमची काही कष्टापासून सुटका झाली पाहिजे हे त्यांचं देणं घेणं नाही.
तुम्ही खर्च कसा केला पाहिजे दिवसेंदिवस जास्ती, बरोबर. हा त्यांचा उद्देश असते. मग अशा याच्यात मग जे असे जर काही लोक असतील दादांसारखे, चिपळूणकर दादा, पळसावळे दादांच्या सारखे, हम्म. असे कोणी रिसर्च केले असतील तर त्या रिसर्चला प्रसिद्धी पुरेशी मिळणार नाही. परंतु एखादा रिसर्च असा असेल की याच्यामुळे शेतकऱ्यांना खर्च करावा लागेल, फायदा होईल, पण खर्च करून फायदा होईल, असे रिसर्च पुढे येतात, आणल्या जातात. साधी गोष्ट आहे. म्हणजे मी शेतीवर आलो मी 76 साली. ओके. त्यावेळी शेतकरी मासिक होतं महाराष्ट्र सरकारचं, आणि सगळे शेतकरी जे असतील कोणी विचार करणारे ते शेतकरी मासिक लावतच होते. त्या शेतकरी मासिकाची शिफारस असायची सुरुवातची, पिकाचं ते कोणत्याही पिकाची माहिती असली की खोलवर नांगरट करावी, पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावे, त्याच्यामुळे जमीन उन्हात तापते वगैरे वगैरे, आणि त्यातले ते जीवाणू, कीड, बुरशा मरतात, किडीचे अवशेष मरतात, काड्या, कचरा, धसकट वेचून पेटवून द्यावी, एकरी 20 गाड्या शेणखत टाकावे. म्हणजे हे जे शिफारस आहे 76 सालची, ती अजूनही अॅग्रोवन मध्ये तुम्ही कोणते एखाद्या विद्यापीठाच्या तज्ञाचा लेख येते की नाही, त्यात बऱ्याच तुम्हाला सुरुवातीला स्टार्ट येते तसंच दिसते, कॉपी पेस्ट. म्हणजे 76 पासून किती वर्ष झाले आता, ते 24 वर्ष ते 24 वर्ष हे 48 49 50 वर्ष होतील समजा पुढे. 50 वर्षामध्ये 20 गाडीच्या वर काही शेणखत गेलंच नाही. नाही, 20 गाड्याच्या वर गेलं नाही. नांगरल्याशिवाय जमीन ठेवू नका, काळी कचरा वेचून भुसभुशीत करा. नांगरल्यानं सेंद्रिय कर्ब उडून जाते याचा विषयच नाही. काळी कचरा पेटवल्यानं जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो आहे, म्हणजे पीक जे मिळते, पीक आपल्यालाही पीक देते, आणि सगळं जे हिरवं दिसते आता पावसाळ्यात तयार झाले, हे सगळी त्या पिकाची तपश्चर्या आहे. त्यानं सेंद्रिय कर्ब हवेतून गोळा केला आहे, तो आपण पेटून देतो. बिलकुल. जमीन स्वच्छ ठेवण्याच्या नावाखाली, आणि जमिनीला वंचित ठेवतो. म्हणजे जमिनीनं ते मिळवलं कशासाठी की ते जमिनीत गेलं पाहिजे. आपण ते मुळाबिळांच्या सहित बाहेर काढून पेटून देतो. मग कसं काय जमीन टिकणार आहे? उपाशी पैलवान किती पैलवान असला तरी, उपाशी पैलवान किती कुस्त्या खेळल, जमीनचं तसं झालं. ओके. सर, सेंद्रिय कर्ब ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला केव्हापासून लक्षात आली? ही सेंद्रिय कर्बाची संकल्पना हे तसं वाचताना थोडं थोडं सेंद्रिय कर्ब असं समजायचं, पण सेंद्रिय कर्बाचं इम्पॉर्टन्स इतकं आहे हे चिपळूणकर दादांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि पळसावळे दादांची प्रत्यक्ष त्यांच्याशी समोरासमोर त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मग हे ते कळायला लागलं की हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यात फक्त असं नुसतं काहीतरी एक पासिंग सेंटेन्स असं असायचं, सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. आता अशात अनेक गोष्टी सांगतात विद्यापीठाचे तज्ञ की हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, पण सेंद्रिय कर्बच असला पाहिजे. त्याच्यासाठी काय काय होते थोडक्यात म्हणजे पहा ना, की वनांचं संवर्धन जर करायचं तर जंगलात वाघ सुरक्षित राहायला पाहिजे म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल. हो. म्हणजे पूर्ण फूड चेन मग शेतात त्या जंगलातली मग ती सुरळीत होऊन जाते. हो. मग सेंद्रिय कर्ब पाहिजे या गोष्टीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मग त्यातून सगळं झालं. मग हे पुढचं एसआरटी तंत्र. हो. आणि आपण याला जितक्या सिरियसली घेतो ना, जितकं महत्व देतो तितकं अगोदर ते बोलायचे, सांगायचे, मग इतकंसं महत्व नाही दिसलं कुठं. मग आम्हाला काय कळत ते कोणी सांगत नाही. तर आम्हाला असं वाटायचं की इतके इतके पोते टाकले की इतके इतकं पीक होते, हे फवारलं की हे रोग निघून जातात. परंतु परिस्थिती हाताबाहेर चालली होती. बरोबर. एक काळ असा होता की पहिले नॉन बीटी होती, मग बीटी आली मला वाटतं 2002 की 2003 ला. तर बीटी आल्यानंतर सुरुवातीला स्प्रेइंग बिंगचे खर्च कमी झाले. हो. पिकाचं प्रमाण वाढत 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 गेलं, वर ग्राफ वर सरकत गेला. हो. आणि हळूहळू हा खर्चाचा ग्राफ आहे की नाही, खर्चाची रेष हो. त्याला गाठायला लागली. मग एक टाइम असा आला की हे त्याच्या पुढे निघून गेला खर्चाचा ग्राफ. बरोबर. आणि पिकाचा जो रेष वर सरकून राहिली होती ती अशी सपाट झाली. हो. ती सपाट झाली, ती आता तिथल्या तिथे थोडीशी कमी जास्त होते. कधी 10-12 झाला क्विंटल कापूस झाला, कधी 13-14 झाला, कुठं क्वचित एखाद्या 17-18 झाला. बरोबर. इथं धरून घ्या 10-12 10-12 10-12 असं ते आपलं चालू होतं. आणि दरसाल तो खर्चाचा ग्राफ चालला वरवर वरवर वरवर.
त्यामुळे ही परिस्थिती हाताबाहेर जाते हे तर निश्चित झालंच होतं. म्हणजे गेलेलीच होती. मार्ग मिळत नव्हता. थोडक्यात ठाकरे साहेब म्हणतात की नाही वर्ध्याचे, हो. मजबुरीने लोक यासाठी इकडे आले, समजून उमजून नाही आले. तर तशीच परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना कळलं की दुसरा काही मार्ग नाही, मग या मार्गावर जाऊन पाहावं. समजून उमजून जाणारे मोजके आहेत. कोणत्याही का मार्गाने होईना त्यासाठी मार्ग आल्यावर ते समजून उमजून जातात मग की अरे हे असं असं आहे, हे बरोबर आहे. गेली 50 वर्ष आपल्या बोलण्यामधून लक्षात येत आहे. मग विद्यापीठांनी आपली या बाबतीमध्ये आपली विश्वासार्हता गमावलेली दिसते. 100%. 100%. त्यांच्याकडून प्रॉडक्टिव्ह काही येऊनच नाही राहिलं तसा विचार केला तर. किंवा खूप चांगला रिसर्च झाला आणि ते तुम्ही मोठे बियाणे काढले कोणते तरी का ते याच्यातून खूप फरक पडतो, पिकात फरक पडला. पण शेवटी काय ते काही वर्ष 2-4 वर्ष गेले की ते बियाणं तसं राहत नाही. आणि असं काही बियाणं काढलं की त्याला नाही म्हणतात हे हाय यील्डिंग व्हेरायटी आहे, याला की रासायनिक खताचा डोस जास्ती पाहिजे, याला ते अमुक करावं लागते. म्हणजे जे जे काही ते नवीन काढतील ते खर्चाचा खर्च वाढवून देणारच आहे ना ते. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी पाठीमागे एक षडयंत्रच असलं पाहिजे नक्कीच की शेतकरी खर्चालाच प्रवृत्त झाला पाहिजे, खर्च वाचवायला नाही. एकीकडून सांगितलं जातं रसायनाचा वापर कमी करा आणि एकीकडून पिकांच्या बाबतीत असं सांगितलं, म्हणजे असे काही पिकं आहेत की त्याला रासायनिक खतं टाकल्याशिवाय पर्यायच नाही. याच्यामध्ये शेतकरी गुरफटलेला आहे. हो. याबद्दल आपल्याला काय सांगता येईल साहेब? आता सध्या आता इथपर्यंत मी आलो की नाही, मला आता समजा यासाठी माहिती होऊन 1 वर्ष व्हायचं आहे अजून. आता इथपर्यंत येऊन मला वाटतं सध्या आता पुढे त्या माझ्या विचारात बदल पडेल, कारण मी लवचिक आहे विचाराच्या बाबतीत. मला असं वाटते आहे की दादांची पुस्तकं वाचली मी, तर सध्याच घाईघाईनं रासायनिक खत बंद करून टाकणे किंवा एकदम कमी करणे हे सध्या करू नये. कारण दादाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काही एक्स्ट्रा पाहिजे सध्या गोष्टी, त्या रासायनिक खतामधून मिळतील तुम्हाला. 100% रसायन मुक्त एकदम. याचा हट्ट आताच करायचा नाही. तुम्हाला कसा रिस्पॉन्स येते, माती परीक्षण काय दाखवते आणि पुढे प्रत्यक्षात पीक काय होते हे पाहून हे निर्णय घ्यावे लागतील. हे फरक हळूहळू पडतील. मग एकदम त्याची घाई करायची नाही. आता मी SRT करतो ना, आता एकदम आता दुसऱ्याच वर्षी अर्धखट टाकून राहिलो वगैरे. तर कारण काय झालं की आता बरेच व्हिडिओ पाहतो मी, आता कोणाला दोष नाही देत मी, परंतु काही काही व्हिडिओ पाहून जर नवीन SRT करणाऱ्या ग्रुपमध्ये तो असेल तर म्हणलं अरे ह्याची पराठी SRT करायला नाही परवडत. कारण नवीन करणारा टाकते हौशी ना व्हिडिओ, पण त्या पराठीमध्ये ते दिसत नाही. बहुतेक त्यांनी खत कमी केलेलं असते असं मला वाटते. हो. एकदम त्यांनी रिस्क घेऊ नये. म्हणजे ते स्वतःही मग सोडून देतील अर्धवट त्या मार्गावर येऊन, आणि दुसरे नवीन येणारे असतील ते घाबरतील. बिलकुल. अजून एक मला असं वाटते, कधी कधी काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ त्याच्यात गवत खूपच वाढलेलं असते. हो. आता पहिल्यांदाच गवत शेतात तण शेतात झालं म्हटलं की शेतकऱ्याची झोप उडते. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना एवढं मोठं तण पाहिल्यावर तो पुढचा विषय सेंद्रिय कर्बन, जीवाणू, आच्छादन वगैरे वगैरे हा विषय तो डोक्यात येऊ देणार नाही. अरे बापरे म्हणून हे काही कामाचं नाही आपले. असंही होऊ शकते बरं. बरोबर. कारण नवीन शेतकरी जो आहे तो लहान लेकरासारखा बोट धरूनच न्यावं लागेल त्या मार्गावर. 100%. आणि एकदा त्याला गोडी लागली की तोच शिकवते मग आपल्याला, नाही नाही असं नाही, असं आहे, असं करा. एक प्रकारे नवीन शेतकऱ्यांना चांगला संदेश आपण दिलेला आहे की SRT पद्धतीने शेती करताना लागलीच आपले रासायनिक खतं आपण जे जमिनीला देतोय लगेच बंद नाही करायची. त्याची ती गरज बनलेली आहे. गरज बनली आहे आणि ती एकदम तोडणे योग्य नाही, ते हे योग्य नाही. तर शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल की आपण जे काही रासायनिक खतं पूर्वी टाकत असतो आणि तेच रासायनिक खतं आपण
हो, हे टाकायला कंटिन्यू पाहिजे. करत राहा. तर जसं एक आपल्या रिसर्च आहे जीवनात याच्यात. बदल होत जाईल हो. तसं शेतकऱ्यांनी त्याचं प्रमाण कमी करत जाणं कमी आपल्या कमी हळूहळू. आपल्या हिताचं असेल. यात एक रिसर्चही झालेला आहे साहेब, म्हणजे त्या पुस्तकातच वाचलं मी. हो. अमेरिकेतला आहे बहुतेक तो. शास्त्रज्ञांनी खताला मार्किंग केलं. हो. अलग अलग वर्षीच्या खताला अलग अलग मार्किंग केलं. हं. आणि ते पिकामध्ये त्यांनी तपासलं हं. की पिकानं कोणत्या वर्षीचं खत किती उचललेलं आहे. हो. तर पिकामध्ये जे उचललेलं खत होतं त्यामध्ये 60% खत त्यांनी उचललेलं त्या पिकाने उचललेलं बरं. हो. 60% त्यांनी चालू वर्षीच्या खतातलं उचललेलं होतं आणि 40% मागल्या वर्षीच्या पिकातलं उचललेलं होतं. ओके. यातून काय दिसेल? समजा ते मागच्या वर्षीचं नसतं आणि या वर्षीचं नसतं आणि जमीन तर अजून बलवान झाली नाही, बरोबर. मग पिकाचं कुपोषण होईल. हं. दुसरी गोष्ट यातून अशी दिसते की सेंद्रिय म्हणजे स्थिर झालेले खत पुन्हा उपयोगी होण्याच्या दृष्टीनं सूक्ष्मजीवाणू काम करत असतील तर ते उपयोग त्याला ते तेवढं उपलब्ध होईल. बरोबर. नाही तर मग ते काय होते की जी तक्रार आहे कॉमन की खतानं जमीन खराब होते, हं. निश्चित खराब होते. हं. पण ती खतानं खराब होत नाही, तर त्यातल्या जीवाणूची ऍक्टिव्हिटी एकदम खूप कमी झालेली आहे. त्यामुळे ते खत एकदा फिक्स झालं की तसंच पडून राहते. अगदी बरोबर. जीवाणू जर आपण वाढवले तर त्याच्यातून खताचं उपलब्ध होणं सुरू होऊन जाईल. जमीन हळूहळू न्यूट्रल येईल. याही काही गोष्टी दिसत आहेत त्यातून. आणि यावर्षी टाकलं ते खत पूर्ण मिळतेच. याही भ्रमातून आपण या अभ्यासाचा जर विचार केला रिसर्चचा तर बाहेर निघू शकू. यंदा टाकलेलं खत सगळं यंदा मिळत नाही. बरोबर. त्याचं वर्गीकरण 3 स्वरूपामध्ये होतं. हो. हं. तेही दादाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी दादांचे पुस्तक बोलावले ना, मी वाचलं ते. त्याच्यात काही एक रासायनिक आणि सेंद्रिय हो. अशा 3 प्रकारचं स्थिरीकरण होतं. हो. सेंद्रिय स्थिरीकरण पिकाला ताबडतोब उपलब्ध होतं. हो. रासायनिक याला वेळ लागतो आणि काही याच्यामध्ये जास्तीच वेळ लागतो. हो. हो. तर अशा पद्धतीनं आपण छान अशी मुलाखत आदरणीय आमचे मित्र आहेत सपकाळ साहेब खूप छान असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना या चर्चेमधून मिळेल आणि या दादांबरोबर जो संवाद झाला त्या संवादामधून खूप मला आनंद झाला. त्याबद्दल दादांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा.